मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. आज फ्रायडे आणि सेन्सेक्स एक्सपायरी आणि ओपनिंग जी आहे ती फ्लॅटच आहे, म्हणजे 7 पॉईंट मायनस आहे सेन्सेक्स आणि बाकीचे पण नॉर्मलच आहेत, सगळे डाऊनच आहेत पण ते फ्लॅटच म्हणता येईल. आणि काय नाही मग का आज प्रीमियम बँक निफ्टीतले मजबूत आहे. बरोबर. 385 385 जे की 300 असतात एक्सपायरीच्या नेक्स्ट डेला. बरोबर. आणि काय मग काय करायचं आज सेन्सेक्स काय नाही आज सेलिंग करू सेन्सेक्स मध्ये. आणि सेन्सेक्सचे पण प्रीमियम भरपूर आहेत. 130 35 प्रीमियम आहेत, म्हणजे खालचे वरचे असे क्रॉसवाले. पण ते स्पाइक मारतं त्यामुळं बघू कसं करायचं त्याच्यात. सेन्सेक्स मध्ये स्पाइक येतात आणि त्यात ते अपस्टॉक मध्ये कसं लिमिट लावून घ्यावं लागतं, सेल करावं लागतं. बरोबर. त्यामुळं बघू व्यवस्थित सांभाळूनच करावं लागेल, आहे का नाही. आज बघू करू. चालते तर भेटू ट्रेडमध्ये. नमस्कार मित्रांनो. तर आता 10:22 झालेले आहेत आणि हा सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि आज सेन्सेक्सची आहे एक्सपायरी. आणि इंडिया विक्स वाढलं नाही आज, हवेत नाही गेलं, कमी आलंय जरा. तर काय पोझिशन आहेत आपल्या साईडवर आणि पोझिशन आहे आपल्या कॉल पुट आहेत 72,400चा कॉल आहे, 71,900चा पुट आहे, OTM आहेत. आणि एक ऍडजस्टमेंट झाली जे की सकाळी आपण सकाळपासून जे बघत राहिलो होतो, त्यामध्ये दाखवतो ऑप्शन चेन मध्ये. हे जे ATM आहेत, ATM होते 123 आणि 124 होते, 123 आणि 127 होते, जे 1 तासात भरपूर डिके झाले. 123 ऑलमोस्ट हाय तिथंच आहे आणि हे बघा मजबूत 20-30 पॉईंटचा डिके झाला इथं डायरेक्ट. मग आपण त्यामुळे नंतर मारलं, डिके झाला 150-200 प्रॉफिट दाखवलं 40 क्वांटिटीवर. पण ती जी मुवमेंट आली इथं स्पाइक मारले म्हणजे इथं काय एवढं हे नाहीये कॅन्डल, पण ती स्पाइक खतरनाक होती. आता इथं पुट मध्ये बघा स्पाइक बघू किती रुपयाची. हा पुट जो आपला ऍडजस्टमेंट झालेला आहे, तर 101 आपण SL लावलेला, तो SL उडवून तो कुठं गेलता पहा 143 44 ला. तेवढी कॅन्डल पण नाहीये ती या रेड कॅन्डलला बारक्या. तर बेकार चालू आहे, जरा बेकारी चालू आहे. त्यामुळे आम्ही काय केलंय, आता एक ऍडजस्टमेंट झाली पण आम्ही डायरेक्ट आता नाही ती रडत बसायचं नाही लय, डायरेक्ट हे बघा 91 लावलंय, दोघांना पण 91 लावलाय आणि दोघं आता 50 रुपयाला आहे. 40 पॉईंटचा लावलाय. आणि जसा जसा प्रॉफिट आता वाढत जाईल, समजा 1000-1500 झाला ना प्रॉफिट, तर आम्ही SL कमी करू आणि बघू बुक करायचा प्रयत्न करू पर लॉट, जरी आम्हाला 400-500 रुपये भेटत असले तरी. आणि बघू आता काय होतंय, कारण ओव्हरऑल मार्केट थोडं वॉलटाईलच आहे आता, अजून राहणार, त्यामुळे अवघड आहे. हा बजेट थोडं पुढे ढकललंय. काय माहित, मी न्यूज चॅनल वरती न्यूज नाही बघितली, पण इकडे तरी फिक्स नाही. तर बघू आता काय होतंय मित्रांनो, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. 10:59 झालेले आहेत आणि गाणाबाई आलेला आहे. आणि काय आता सध्या आपला प्रॉफिट चाललाय 500 रुपये आणि मोठे स्टॉप लॉस लावायचा फायदा झाला या ठिकाणी. आता हा काय नाही, हे जे आपलं पुट होतं ना, पुट वाढलं होतं मगाशी आणि आता परत कॉल पण वाढलेलं, मार्केट थोडं वरती गेलं. आता स्टॉकचा चार्ट आहे पण ऑलमोस्ट सेमच आहे. मग आता इथं काय झालं, कॉल आणि पुट मध्ये जर आपण लिमिटेड स्टॉप लॉस लावले असते ना, तर आपल्या 2 ऍडजस्टमेंट अजून झाल्या असत्या, त्या की वाचल्या. आता पुटला पण एकदा झाल्या असती, त्या वाचल्या परत. त्यामुळे आता ह्याचा गैरफायदा काय आहे, म्हणजे डिसएडव्हान्टेज, कारण जर आता समजा अचानक 91 SL गेला ना स्पाइक मध्ये, मग हे सगळं सोडून द्यायचं की 500 होता मग 0 झाला, हे सगळं सोडून ते वाटतं नंतर पाहिजे होतं. हा हे सगळं सोडून द्यायचं, कारण ह्याचा हाच फायदा. आता कमी कधी करू शकतो, ऍटलिस्ट इथं 1000 तरी पाहिजे, मग आम्ही जरा कमी आणू शकतो. पण इथं 1000 पण नाहीये आता, त्यामुळे डायरेक्टली कमी नाही करू शकत. 40 क्वांटिटी आहेत, म्हणजे 10 पॉईंटचा डिके भेटलाय. आधीचा 300-400 लॉस होता, 20 पॉईंटचा 500 होता का, म्हणजे 20 पॉईंटचा डिके भेटलाय, 20 पॉईंटचा डिके भेटलाय. बघू जर हे 0 जर झालं ना मित्रांनो, ज्याचे चान्सेस आहेत, कारण हे 3ऱ्या पायरीवरच आहे ना, आय थिंक तिसऱ्या आणि एक दुसरा असेल का, तिसरे आहे दोन्ही पण. आणि तुला कळतंय का, आपण 50-50 चे दुसऱ्या पायरीचे शोधायचे, जास्त वाटायचे 50 चे दुसऱ्या पायरीवरचे, नंतर तर पहिल्या पायरीवरचे 45 आलते आणि आता हे 3ऱ्या पायरीवरचे मजबूत. हा त्यामुळे हे डिके होऊ शकतो, त्यामुळे स्टॉप लॉस मोठं लावणं हे चांगलं वाटतंय मला. आणि बघू आणि ते दाखवाय जरा आपण इथं काय हे स्टॉक मध्ये घेतलेलं
हा एक्सप्लेन करू. ह्याचं घेतलेलं NTPC कसं काय घेतलं ते सांगू नंतर. हा हे भारी. इथे घेतला 20 mm ब्रेक केल्यावर बघू सांगू परत. हा तेच ते 200 चालते. तर बघू भेटू जरा ते बुक केल्यावर रिलॅक्स होऊ. तर मित्रांनो किती वाजले? 3:56 झाले आणि आपला विषय खोल झालेला आहे. 1132 मायनसला बुक केलं आपण. नंतर बँक निफ्टी केलं होतं आणि बँक निफ्टी मारले होते जवळजवळचे 250-250 वाले. पण लय बेकार काय सांगायचंय. मुवमेंट आली शेवटला अपसाईडला. मग काय तर लय मुवमेंट आली आणि त्याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट झाली. आता यातली कुठली ॲडजस्टमेंट आहे? 1 मिनिट. ही वाली नाही दुसऱ्याला काढलंय. दुसऱ्याला काढलं. ची ॲडजस्टमेंट झाली आणि नंतर पी घेतला बारका, तो पण गेला आणि लय फाईट करून उपयोग नाही. 1132ला बंद करून टाकला आणि NTPCचा जे विषय सांगितलेला ते घेतलेलं आहे, ते होल्डला ठेवलेलं आहे. आणि मग काय नाही बाकी एवढंच. आता उद्या शनिवार रविवार बंद मार्केट. सोमवारी भेटू डायरेक्ट आहे का नाही? बरोबर. बघू भेटू. आणि हे वर्ष संपलं आता आणि नवीन वर्षाचं बघू काय होतंय. वर्षाचा शेवट लॉसने करून टाकलाय. वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस लॉसमध्ये नाही घालवायचा. प्रयत्न तर तोच राहील. काय प्रयत्न तोच राहील आणि पण लॉसमध्ये नाहीच करायचा. लॉस हे ठरवलेलं आहे. बघू काय होतंय. बघू मग. झाला तरी स्टॉकमध्ये नाही होणार. ट्रेडमध्ये झाला तरी काय माहिती. आता बघू. व्हॉलॅटिलिटी कशी इंडेक्स डाऊन येते त्यामुळे बघू. जर डाऊन आला तर होईल. एक्सपायरी कशाची आहे सोमवारी? बँक मिड कॅपची एक्सपायरी आहे. त्यामुळे बघू आता मुवमेंट कशा आहे त्यानुसार बाईंग सेलिंग करावं लागेल. मुवमेंट असेल तर मागच्या वेळेस सारखंच बाईंगमध्ये स्टायडल मारून तसं काहीतरी काम करावं लागेल. काय का नाही पण काहीतरी करून उद्याचा प्रयत्न राहील. सोमवारचा चांगला गेला पाहिजे. बघू आता काय नाही. मग बघू मग डायरेक्ट भेटू आता सोमवारी. भेटू सोमवारी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.